इथूनच प्रार्थना करूयात की लक्ष्मी बहिणी लवकरात लवकर बरी होऊ दे. आपण त्यांच्या जवळ नाही जाऊ शकत, पण या लढाईत जर ते कमकुवत झाले तर आपण त्यांना नक्कीच पाठिंबा देऊ. स्वतः पण लढतोस आणि इतरांनाही लढायला मदत करतोस. लढायची भीती नाही वाटत? नाही वाटत, कारण लहानपणापासून आत्तापर्यंत लढाईच सोबत आहे. म्हणून एक गोष्ट समजली आहे की मी आयुष्यात तेव्हाच पुढे जाऊ शकेन जेव्हा मी लढत असेल. फक्त लढत राहायचं की जिंकायचं पण? दरवेळी थोडीच जिंकू शकतो. याच्यावर माफीनामा लिहून द्या. कसला माफीनामा? तुम्ही फौजदार साहेबांना म्हणला होता का मी अशा 20 मुलांना शोधून आणन ज्यांना शिकायची इच्छा आहे आणि ते तुम्ही नाही करू शकले म्हणून. रमा, हा माफीनामा घे आणि इन्स्पेक्टर साहेबांना देऊन घे. अनेक वेळा माफीचं पत्रही लिहून द्यावं लागतं. म्हणून एक गोष्ट समजली आहे की हरण्या जिंकण्यापेक्षा लढणं जास्त महत्वाचं आहे, कारण या दोन्हीमुळे माझा नेहमी फायदा होतो. जिंकलो तर यश मिळतं आणि हरलो तर शिकवण. छान वाटलं ऐकून. एका स्कॉलर सारखा बोलतोस. स्कॉलर म्हणजे? स्कॉलर नाही, स्कॉलर म्हणजे सुशिक्षित, विद्वान. हा, ते तर आहेच. माझे पती लय स्कॉलर आहेत, लय शिकलेले आहेत. म्हणूनच तुमचा नवरा भीमरावशी मला मैत्री करायची आहे. लंडनमध्ये एक इंग्रजी शिक्षक कायम म्हणायचे, ए वाईज फ्रेंड इज ॲज गुड ॲज 10 बुक्स. म्हणजे एक ज्ञानी मित्र 10 ग्रंथ समान असतो. म्हणून मला माझ्या 10 पुस्तकांसोबत राहायची इच्छा आहे. सांग भीमराव, करशील माझ्याशी मैत्री? ह्यांनी मला एकदा सांगितलं होतं का तुमच्या लंडन मध्ये हात पुढे करून मैत्री केली जाते. तुम्ही हात नाही पुढे करणार? नाही, मी खोटं नाही सांगणार. भीमराव खालच्या जातीचा आहे आणि याला हात लावायला संकोच वाटतो. पण मी प्रयत्न करेन की हळूहळू माझ्या मनातून हा संकोच निघून जाईल. म्हणून मी हात पुढे नाही केला. संकोच वाटतोय तर मैत्री कशाला करायची हो? रमा, हे बरं, लहान जातीचं हिनवून मैत्रीची भीक. रमा, ह्यांना गरज नाही तुमच्या सारख्या मित्राची. जावा. नाही, तुमचा गैरसमज होतोय. मी भीमरावाची यासाठी मैत्री करतोय कारण मला याचे विचार, लढाऊ वृत्ती आणि याची स्वप्न खूप आवडली. केळुसकर गुरुजींनी सांगितलं याला बॅरिस्टर बनायची इच्छा आहे. म्हणूनच याच्याशी मैत्री करायची उत्सुकता अजूनच प्रबळ झाली. भीमराव, माझ्याशी मैत्री करशील? अशी कुठली मैत्री असती ज्यात तुम्ही एकमेकांना हात नाही लावू शकणार पण मन जुळतील तुमची? रमा, शांत हो तू. त्यांचा हेतू चुकीचा नाहीये. विचार कर ना, कोण इतक्या प्रामाणिकपणे सांगतं की तुझ्यात या सगळ्या कमी आहेत पण तरीही मला मैत्री करायची आहे. वैभव देवजी, खरं तर तुमच्याशी मैत्री करणं हे माझं सौभाग्यच असेल. तुम्ही देखील अभ्यास करता,
मलाही तुमच्याकडून थोडं ज्ञान मिळेल, काही गोष्टी समजू शकेल. धन्यवाद भीमराव, मला समजून घेतल्याबद्दल. मला आनंदच आहे की एक सांगायचंय, इथून पुढे तुम्ही मला नका भेटू. पण तू असं का म्हणतोय? कारण जेव्हा तुमचे मोठे भाऊ प्रचंड देवजींना हे सगळं समजेल, ते ताबडतोब तुम्हाला लंडनला पाठवतील. त्यांना हे सगळं अजिबात आवडणार नाही आणि तुम्ही इथून निघून गेल्यावर या सगळ्याचा राग माझ्यावर, माझ्या कुटुंबावर आणि चाळीतल्या लोकांवर काढतील. आम्हा सगळ्यांचं यामुळे खूप जास्त नुकसान होईल. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हे सगळे इथेच थांबवा. ही मैत्री नाही होऊ शकणार आणि जमलं तर कृपया मला माफ करा. चल रमा. वैभव आला की त्याला सांग त्याने सामान उचलावं आणि लंडनला निघून जावं. खूप मोठी चूक झाली त्याला इथे बोलवून. नाही हो, यात तुमची काहीच चूक नाहीये आणि तुम्हाला थोडीच ठाऊक होतं की तो लंडनला जाऊन आल्यावर छोटी जात आणि आपल्या जातीतला फरक विसरून जाईल. एकदा का तो लंडनला निघून गेला तर जोपर्यंत त्याच्या मनात हे जातीचं अंतर स्पष्ट होत नाही तोपर्यंत वैभव परत येणार नाही. तुमचे मोठे भाऊ प्रचंड देवजींना हे समजेल, ते ताबडतोब तुम्हाला लंडनला पाठवतील आणि तुम्ही इथून गेल्यानंतर या सगळ्याचा राग माझ्यावर, माझ्या कुटुंबावर आणि चाळीतल्या लोकांवर काढतील. दादासाहेब, वहिनी, मी लंडनला सुट्टी संपल्यावरच जाईल. त्याआधी मी लंडनला जाणार नाही. काय बोललास तू? पुन्हा बोल. दादासाहेब, मी लंडनला सुट्टी गुपचूप आपलं सामान उचल आणि लंडनला निघून जा. दादासाहेब, लहानपणापासून ते आजपर्यंत तुमचा प्रत्येक शब्द मी तंतोतंत पाळला आहे. असं नका बोलू. मला सुट्टीत इथेच राहू द्या प्लीज. हा असं नाही ऐकणार. थांबा, शांत व्हा. असं मारून काहीच होणार नाही. वेळ बघून मी समजावेन त्याला, बोलेन त्याच्याशी. समजाव त्याला. ऐका ना, हं, मी जरा विचार करत होते.
काय विचार करतेस? आपण वैभवजींना सांगून जर आनंद भाऊंना नोकरी मिळाली तर सगळं काही ठीक होईल ना. लक्ष्मीताई ह्याचमुळे आनंद भाऊंसोबत भांडतात का आनंद भाऊ काम नाही करत म्हणून. एकदा का त्यांना काम मिळालं ना की भांडणच नाही व्हायची. लक्ष्मीताई चिडचिड करून का होईना पण आनंदित राहतील. वैभवजी एवढा मोठा माणूस आहे का त्यांची कुठं ना कुठं ओळख असेलच ना. ते आनंद भाऊंना नोकरी देऊ शकतील. तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून बघा ना. मी कसं बोलू शकतो त्यांच्याशी? का नाही बोलू शकत? नाही रमा, हे चुकीचं असेल. असं तर मी त्यांच्यापासून अंतर ठेवून राहतो आणि त्यांना काय वाटेल आता काम पडलं तर बोलायला आला. मी त्यांच्याशी बोलणं योग्य नाही. हे बी बरोबरच आहे तुमचं. मग आनंद भाऊंना सांगायचं का तुम्ही स्वतःच बोला म्हणून. हेच ठीक असेल. आनंददादा स्वतः मदत मागेल तर काहीतरी होईल. काय सांगता येतं, ते मदत करतीलही. कारण वैभवदेवजी माणूस म्हणून चांगलेच आहेत. ठीक आहे, मी आनंद भाऊंशी सकाळीच जाऊन बोलते. तुम्ही अभ्यास करा आता. घरातल्या सगळ्यांची काळजी करतेस ना तू, आणि हे बघितल्यावर मला खूप बरं वाटतं. माहित नाही घरातली इतर माणसं तुला कधी समजून घेतील. मला बघून काय विचार करताय? अभ्यास करा. कसला विचार करतोयस? विचार करतोय की एवढी वर्ष साताऱ्यामध्ये घालवली आणि आता बंबईमध्ये राहतोय. एक दिवस असंच मरून बी जाणार आणि एक दिवस समद्यांना असंच मरायचंय. पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही की लोक स्वतःला प्रचंड देव का समजतात. त्यांना असं वाटतं की ते कायमच या जगात आले आहे. योच तर जगातला सगळ्यात मोठा भ्रम आहे. त्यांना असं वाटतंय की ते कधी बी मारणार नाहीत, अमर आहेत. असो, लवकर चल. भीम जायच्या आधी आपण झाडू मारून येऊ. बाबा, बाबा तुम्ही 2 दिवस माझ्या जागी झाडू मारलात. आता मला एकदम बरं वाटतंय. माझं काम मलाच करू द्या. हे बघ पोरा, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. बाबा, आणि जोवर मला कसलं काम भेटत नाही तोवर हेच झाडू मारायचं काम करत राहीन मी. तुला बी थोडी मदत होईल. नाही बाबा, माझं काम मीच करणार. आणि तसंही तरुण मुलाने आपल्या बाबांची मदत केली पाहिजे. बाबांनी तरुण मुलाची नाही. तुम्ही आराम करा. काका, रामजी, आता भीमासोबत वाद घालून काहीच उपयोग नाही. आणि तुला तर माहीतच आहे तो त्याच्या तर्कबुद्धी समोर कोणालाच जिंकू देत नाही. म्हणूनच त्याला जाऊ दे. चला आपण. भीमराव, तू जा. येतो मी. भीमराव, भीमराव,
आज मी मान्य केलं, तू कोणी साधा माणूस नाहीयेस. तू काहीही करू शकतोस. असं का बोलताय तुम्ही? का बोलतोय? आज सकाळी जेव्हा मी चौकीत पोहोचलो तर चौकीजवळ 20 विद्यार्थी उभे होते आणि ते म्हणत होते की आम्हाला शिक्षण घ्यायचंय, काम नाही करायचंय. त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील सुद्धा होते, ते सुद्धा तयार होते आणि हीच आपली अट होती. म्हणून मी FIR चं रजिस्टर घेऊन आलोय. आता मी त्या फटाक्या फॅक्टरीच्या मालकांवर केस नोंद करेन. नाही, आम्हाला नाही लिहायची तक्रार. तुम्ही जावा. नाही इन्स्पेक्टर साहेब. लिहा तुम्ही FIR. वैभव देवजी, प्लीज हे सगळं नका करू. खूप मोठं संकट येईल. भीमराव, तू एक योग्य काम सुरू केलं होतंस, पण तुझी जात आणि तुझी पोच तेवढी नव्हती, पण माझी आहे. म्हणून तुझ्या या योग्य कामाला मी पुढे नेईन. तुम्ही FIR लिहा. नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, हे पहा, मी तुम्हाला खरं काय ते सांगतोय. मी कुठल्याही मुलाला हे नाही सांगितलं की त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तुमच्याशी बोलावं. हे पहा इन्स्पेक्टर साहेब, माझा पोरगा या विषयापासून वेगळा झालाय. हो, या सगळ्याशी माझा काहीच संबंध नाही आणि हे काम माझं नाहीये इन्स्पेक्टर साहेब. जर हे काम तुझं नाहीये तर कोणाचं आहे? ते सगळे तर हेच म्हणत होते की भीमरावने समजावलंय. अरे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही FIR लिहा ना. या भीमरावाने समजावलं असेल त्या मुलांना. लिहा. आम्हाला माहिती आहे हे सगळं ह्यांनीच केलंय, पण आम्हाला नाही लिहायची कुठली बी तक्रार. तुम्ही जावा ना. मालक, तुम्ही प्रचंड देवांचे भाऊ आहात. तुम्ही हे काय करताय? वय तुम्ही उच्च जातीतले असून या खालच्या जातीतल्यांची का मदत करताय? त्यांना वाटतंय छोट्या जातीच्या भीमरावाचा उद्धार करण्याचा नाशात चढलाय. वैभव देवजी, तुम्ही असं का करताय? इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या शब्दाला काय किंमत आहे की नाही? जी अट होती त्यावर अंमल करा. तुम्ही FIR लिहा. वैभव देवजी, हे तुम्हाला माहिती, या भीमरावला माहिती आणि या केसशी संबंधित लोकांना माहिती. मी आता FIR लिहितो आणि तक्रार नोंद करतो. मी फॅक्टरीत जातो आणि त्यांच्याशी बोलतो. इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या पोलीस ठाण्यातून मी भीमनी लिहिलेलं माफीपत्र घेतलंय. झूठे को साचा मिले